आपण इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमच हळद आणि 2 चमच आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आपण मिक्स करून हे जवळजवळ 5 मिनिटासाठी ठेवलेलं। आता जवळजवळ 10 मिनिटं झालेली आहेत मॅरिनेट करून ठेवलेलं होतं। त्याच्यासाठी मी आता इथे हळद आपण टाकलेली आहे। मी त्या आगरी मसाला घेतलेला आहे, भाजलेला जिरा पावडर घेतलेला आहे आणि थोडंसं गरम मसाला घेतलेला आहे। कांदा घेतले, कांदे हे 3 घेतलेत मीडियम साइज, अशा प्रकारे कापून घेतलेत उभे। त्याच्यानंतर मी इथे पाव चमच हिंग घेतलेला आहे आणि 2 बटाटे घेतलेले आहेत असे सालेसहित। एका बटाट्याचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी तेल। आपण गॅस ऑन केलेला आहे आणि त्याच्यावरती एक भांडं ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी तेल टाकते, 3 ते 4 चम्मच तेल टाकते, कारण की आपल्याला हे सुकं मटण बनवायचं आहे। त्याच्यामध्ये हे मीडियम साइज 3 कांदे उभे कापून घेतलेले आणि पाव चम्मच हिंग, हे छान आपण असं जरा परतून घेऊया। मी थोडं 2 मिनिटं झाकण ठेवते, त्याच्यावर वाफवून घे। बघूया आपला कांदा किती शिजलाय। आपल्याला तो ब्राऊन नाही करायचा आहे, फक्त थोडंसं एक वाफ घेऊन थोडासा मऊ करायचा होता आणि तेवढा तो झालेला आहे। आता ह्याच कांद्यामध्ये आपण मटण शिजवणार आहोत, कारण की त्याच्यामध्ये आपण पाणी नाही वापरणार आहोत। त्याच्यामध्ये आता पेस्ट टाकायची आवश्यकता नाही आहे, पण मी माझ्यासाठी म्हणून मी टाकते आहे, कारण आपण ही पेस्ट मटणला लावलेली आहे, त्याच्यामुळे फोडणीत टाकायची आवश्यकता नाही। पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता। थोडंसं झणझणीत आणि चटपटीत केला ना की जरा खूप टेस्टी लागतो। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे मटण टाकणार आहोत। हे मटण आता आपण थोडा वेळ वाफवून घ्यायचं आहे कांद्यामध्ये। त्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि या झाकणामध्ये पाणी घालते। हे आपण 5 ते 7 मिनिटं असं थोडं वाफवून परत एकदा पाहून घ्यायचंय। बघूया किती वाफले कांदा। कांद्याचं चांगलं पाणी सुटतोय, बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे। आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि मसाले, कारण की मिठाने कांदा पण व्यवस्थित म्हणजे शिजेल, कांद्याचं पाणी होईल आणि मटण पण लवकर शिजेल। आता ह्याच्यामध्ये मी वापरणार आहे आगरी मसाला। हा मी 2 चम्मच वापरते पूर्ण, कारण की मटण म्हटलं की एकदम चटपटीत हवा असतो, तरच खायला मजा येते। आणि त्याच्यामध्ये भाजलेला जिरा टाकते, खूप छान फ्लेवर असतो जेव्हा हा जिरा वापरला जातो तेव्हा। आणि अर्धा चमच गरम मसाला। त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ वापरतो आहोत। आणि आता सुद्धा आपण तो पूर्ण कांद्याच्या पाण्यामध्येच म्हणजे कांद्यामध्येच शिजवून घेणार आहोत। पूर्ण कांदा विरघळेपर्यंत असाच शिजवून घ्यायचं आहे। बघूया 15 मिनिटं होऊन गेलेली आहेत, किती शिजलंय ते। वरती पाणी ठेवलेलं असल्यामुळे आणि ह्याच्यामध्ये कांद्याचं पाणी सुटलेलं असतो, त्याच्यामुळे मी बिंदास्ते आता 15 मिनिटं शिजवून घेतलं। बघा आता कांदा आपला पूर्णपणे विरघळत आलेला आहे। त्याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे लवकर
मटण पण शिजतो आणि कांदा पण शिजतो. आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे, कांद्याचंच पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपण ते शिजवून घेऊया. इथे मी एक मीडियम साईज कांदा घेतलेला आहे कापून, तो मी भाजून घेते आणि त्याच्यामध्ये मी एक कवड खोबरं घेतलेलं आहे. एवढी एक वाटी सुका खोबरं घेतलेलं आहे, छोटी वाटी घेतलेली आहे ही मी आता खिसून घेतलेली आहे आणि ती त्या कांद्यामध्ये भाजून त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे. बघूया आपलं मटण शिजलेलं आहे का. मस्त, त्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे. त्यातलं सर्व पाणी जे कांद्याचं झालेलं ते आटलेलं आहे आणि मस्त असा तेल सुटलेलं आहे. मी हा मटण आता मी चेक करून बघितलं तर जवळजवळ 80% ते शिजलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मी तयार केलेली कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट ती टाकणार आहोत. ही सर्व पेस्ट टाकायची आपण त्याच्यामध्ये आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे. आपण ह्याच्यामध्ये पाणी वापरलेलं नाही आहे, जेवढं कांद्याचा सुटलेला पाणी होता तेवढाच त्याच्यामध्येच आपण ते तयार केलेलं आहे. त्यात आपण आता हे बटाटे टाकणार आहोत. बटाटे पण चांगले आपण मिक्स करून घेऊया. आपण हे सुका मटण बनवलेलं आहे आगरी पद्धतीचं. ह्याच्या पुढे सुद्धा आपण 2-3 सुक्या मटणाच्या रेसिपी बनवणार आहोत, कारण की आगरी मटण हे सुकं मटण हे आपण 2-3 प्रकारात बनवू शकतो. खिसलेला खोबरा वापरून सुद्धा बनवतात. आता मी सुकं खोबरा आणि कांदा भाजून बनवलेला आहे. नंतर ओला खोबऱ्याचं पण वाटण टाकून त्याच्यात पण बनवला जातो. शिवाय मी ह्याच्यामध्ये खडा मसाला वापरलेला नाही आहे. आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये खडा मसाला वापरू, कारण की आपला हा जो आगरी मसाला आहे तो आपण आताच नवीनच बनवलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा तो आरोमा, त्याचा सुगंध आणि त्याचं जे फ्लेवर आहे ते अतिशय टेस्टी आहे. आणि आम्ही दर संडेला बनवतो चिकन मटन, त्यावेळेस आम्ही त्याचा सुगंध चांगला घेत असतो. स्वाद पण चांगला झालेला आहे. तर तुम्हाला जर आगरी मसाला वापरायचा असेल तर नक्की बनवा. दिलेल्या क्वांटिटीपेक्षा अर्धी क्वांटिटीमध्ये बनवलात तरी चालेल. एकदा बनवून बघा, अतिशय टेस्टी लागतो. आणि त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये खडा मसाला वापरलेला नाही आहे. आता हे आपण बटाटा शिजेपर्यंत शिजवून घेऊया. त्याच्यामुळे तर बाकीचं उरलेलं मटणसुद्धा थोडं बाकी आहे शिजायचं, तो पण शिजू. बघूया आपलं मटण किती शिजलं आहे तो. आतापर्यंत मटण शिजवण्यासाठी आपण 40 ते 45 मिनटं झालेली आहेत टोटल संपूर्ण मटण शिजवायला. बटाटा अजून शिजलेला नाही आहे. बटाटा शिजला की आपला हे तयार आहे, कारण मटण आपला व्यवस्थित शिजलेला आहे. हे बघा, मटण छान शिजलेलं आहे आपलं. त्याच्यामध्ये मी आता वाटण आणि हे टाकलेलं बटाटा, त्याच्यामुळे थोडंसं मीठ कमी वाटतं, म्हणून मी थोडा मीठ आणखी टाकते त्याच्यामध्ये. आपण हे मटण पाणी न वापरता शिजवून घेतलेलं आहे. पाणी आपण वरती ठेवलेलं आहे. ते पाणी आटलं की पुन्हा पाणी ओतायचं आणि ते वाफेवरच शिजवून घ्यायचं. अजून 5 मिनटं तरी लागतील. 5 मिनिटांनी ते बटाटा आपला शिजलेला असेल आणि मग आपलं मटण तयार. पाच मिनिटासाठी ठेवलेलं, 10 मिनिटं झालेली आहेत. बघूया आपण आपलं सुकं मटण शिजलंय का. मटण तर शिजलंय छान, बटाटा शिजायचा बाकी होता. बटाटा पण छान शिजले, हे स्मॅश होते. आता मी गॅस बंद करते आणि हे सर्विंग प्लेटमध्ये काढण्यासाठी खाली काढून घेते.
आपल्या सुक्या मटणाची रेसिपी तयार झालेली आहे. छान तयार झाले. मी आता हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. हे सुकं मटण आपण भाकरी बरोबर जेवणामध्ये खाऊ शकतो. मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अतिशय छान अशी चटपटीत बनवलेली ही सुक्या मटणाची रेसिपी. ही रेसिपी मला गीतांजली वैद्य ह्या मॅडमने बनवायला सांगितली होती. थँक्यू सो मच गीतांजली मॅडम की तुम्ही मला ही रेसिपी बनवायला सांगितलेली. याच्यावरती आता कोथिंबीरीने गार्निश करते. त्याच्यावरती मी आल्याचे तुकडे आहेत कापून घेतलेले, त्याच्याने गार्निश करते. शिवाय मी त्याच्यामध्ये ही ग्रीन मिरची आहे ह्याची पेस्ट वापरलेली आहे. आपली सुक्या मटणाची रेसिपी तयार आहे.